हा मेन मुद्दा आहे एक रोडचा. कारण की रोड सगळ्या पूर्ण नेस्तनाभूत करून टाकलेला, काहीच नाही. आम्हाला आता 26 किलोमीटर पलटून अंजून जावं लागते. दुसरा गोष्ट आहे झाडाचा. यांनी आवळ्याचे झाडं होते, मुकुंदरावजी सावंत यांचा बगीचा होता. ह्या प्लांटेशन करायची, त्या झाडाची काही आवश्यकता नव्हती. तिथं आजवर प्लांटेशन झालं होतं. यांना कोणती कोणती सुचली काय माहीत, यांनी ते प्लांटेशन केलेले आवळ्याचे झाड उपडले रोडच्या इकडे आणून, आणि ते खरंच 5 वर्षाचे झाड लागेल का? तुम्ही विचार करा. ते पूर्ण झाड वाढले, जेवढे लावले तेवढे. आता सांगा महाजन साहेबांनी उत्तर द्या त्यावरती. आहे का ते झाड? आवळ्याचे झाड जिवंत आहे ना म्हणा आता. महाजन साहेब आहे का? आवळ्याचे झाड आहे का? सांगा तुम्ही आम्हाला. काय वृक्ष लागवडीबद्दल त्यांचा आक्षेप आहे, आपणास काही माहिती असतात त्यांना द्यावी. वृक्ष साहेब आतापर्यंत 1 ऑक्टोबरपासून 31 मार्चपर्यंत पूर्ण प्लांटेशन केलेलं आहे. नाही, माझा प्रश्न तो नाही सर. ते प्लांटेशन सोडा, तुम्ही 5 वर्षाचे झाडं का उपडले? आपण लावले ती कुठे केली होत्या? शेतकऱ्याने तिथे आवळ्याची झाडं होते, लहान लहान झाडे. लहान झाडं होते सर, आम्हाला माहित आहे. आम्ही गावातले प्रॉपर आहे. 5 वर्ष झाले होते त्या झाडाला. आणि ती झाडे दुसरीकडे आम्ही प्लांटेशन केलेले आहे. आणि जेव्हा आम्ही प्लांटेशन करतो आहे त्याचे नगण्य स्वरूपात जे काही आम्ही कायद्याची परमिशन घेऊन झाडं काढलेले आहे, आणि ते त्याच्या बदल्यात आम्ही जे काही आम्हाला MOEF ची गाईडलाईन आहे त्याप्रमाणे आम्ही झाडं लावतो. नाही सर, झाडं सगळे मेलेले आहे. विचारा त्यांना. झाडं एकही जिवंत राहिलं नाही. गावातले लोक सबूतदार आहे. ठीक आहे, तुमच्या मुद्द्याची नोंद घेण्यात आलेली आहे. पुढचा मुद्दा. आणि ग्रीन बेल्ट नावावर सर्रास फसवणूक आहे या कंपनीची. ग्रीन बेल्ट नावाचा बेल्टच नाही, फक्त 100-200 झाडं लावून दिले. गावातल्या लोकांना काल दाखवायला नेले, तिथं नाश्ता चहा पाणी हे सगळे कंपनीने केलं. म्हणजे त्यांना लाजीन करून दिले, पुन्हा काही बोलू नका तुम्ही. असा सगळ्या या कंपनीचा कारभार आता चालू आहे. पहिल्याच जनसुनावणीच्या वेळेस मीच कंपनीच्या फेवरला बोलणार आहे का, कारण का विकास होईल बा असं वाटलं होतं. प्रदूषण होईल तर काय, जे मरू ते 5 वर्ष कमी होईल जीवनाचे, पण चांगलं जीवन जगू असं वाटलं होतं. पण हे चांगलं जीवन जगणं हे आता अनावर येऊन राहिलं आमच्या, असं नक्कीच वाटून राहिलं. आणि 415 करोड रुपये खर्च आहे पर्यावरणावर. ते 415 पैकी 2 करोड रुपये खर्च झाला का नाही याची शाश्वती मला तरी वाटत नाही. कारण का झाडं जे लावले, बेल्ट असा सलग असायला पाहिजे, तो सलग बेल्ट कुठेच नाही. तुम्ही सर नंबर निवेदन आहे, खरंच पाहायला या. आणि तो सलग बेल्ट आहे का तर पहा, सलग बेल्ट कुठेच नाही. तुटक 100 झाडं लावलेली आहे. ग्रीन बेल्ट नावाचा बेल्ट त्याला जे तुटक झाडं लावल्या जाते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, कारण का मी त्याचं ऑब्झर्वेशन केलं. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, 3 वर्ष शेती केली BSc केल्यानंतर. मला चांगलं माहित आहे. जो लाईट प्रदूषण, आता हा नवीन मुद्दा आहे, याच्यावर रिसर्च झालेला नाही. कारण आणि हा रिसर्च मी केला आहे, मी चांगल्या सांगू शकतो आणि प्रयोगाने सिद्ध करून देऊ शकतो. लाईट कोणत्याही झाडाला दिवसा सूर्यप्रकाशाची आणि रात्री अंधाराची अत्यंत आवश्यकता असते. आणि रात्रीच्या यांच्या लाईटामुळे काय होते की हाय व्होल्टेज लाईट आहे. या हाय व्होल्टेज लाईटमुळे प्रकाश त्या झाडाला भेटते आणि त्या झाडाची अवास्तव्य वाढ होते. झाड जाते, ते सोयाबीनचं राव का पराठीचं राव. आणि ते वाढ जे झाड केल्यानंतर त्या झाडाची जे फुलदार आहे ते कमी होऊन जाते. त्याची शक्ती हे वाढण्यातच चालली जाते. आणि त्यामुळे उत्पन्नात 50% पर्यंत घट होते. आणि त्या पिकाचा जो काळ जर 3 महिन्याचा असेल तर ते पीक 4.5 महिन्याचं होते. मग तो कास्तकार जिवंत राहील का? त्याला जर 50% उत्पन्न झालं, पिकाचा जर काल 3 महिन्याचा 4.5 महिने झाला तर तो दुसरं पीक कसं घ्यायचं असलं तर. प्रत्येक पॉईंट नोट करून घ्या सर माझा, कारण का मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि कोणी जर म्हणत असाल तर मी प्रूव्ह करून देतो. दुसरी गोष्ट, भारताची आर्थिक पाहणीनुसार यावर्षी 2011-12 नुसार महाराष्ट्राची स्थापित वीज क्षमता आहे 21,000 मेगावॅट आणि तयार होते 18,000 मेगावॅट. आणि प्रत्येकाला लाईनची आवश्यकता आहे, म्हणून मी सपोर्ट केला होता पहिल्या जनसुनावणीत. आणि 18,000 मेगावॅट तयार असूनही आपल्या इथं 22,000ची मागणी आहे आणि 4,000चा तुटवडा आहे. आणि हा सर्वच प्रश्न सर्व लोकांना, शेतकऱ्याला लाईन पाहिजे, मग तिकडे पर्यावरण मला एखादा तज्ञ जरी असला त्याला लाईन पाहिजे. तो असं म्हणणार नाही का माझ्या घरची लाईन काढून टाकलं, माझ्या बरोबर अंधारात राहू दे. त्याच्यामुळे आम्ही सपोर्ट केला होता. आणि हा सपोर्ट आता आम्ही मागं घेऊन राहिलो.